हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं एम एच सेट वाले या चॅनलवरती. आपण एम एच सेट 2025साठी प्रिपेअर करतोय. आपली ICTची PYQ सिरीज सुरू होती, ज्यामध्ये अर्लियर व्हिडिओजमध्ये आपण 2019 आणि 2020च्या पेपरमध्ये जे ICT म्हणजेच माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान या युनिटमधनं जे क्वेश्चन्स आले होते ते आपण सॉल्व केले. त्यातले जे इम्पॉर्टंट टॉपिक्स होते ते आपण बघितले, डिटेलमध्ये त्याचं सोल्युशन बघितलं, विथ एक्सप्लेनेशन बघितला आपण. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण 2021च्या पेपरमध्ये जे PYQ आले होते ICT मधनं ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, काही यातले असे क्वेश्चन्स आहेत जे वारंवार विचारले जातात किंवा त्या कॉन्सेप्टवर एखादा दुसरा क्वेश्चन फ्रेम केला जातो आणि तशाच टाईपचे क्वेश्चन जे आहेत ते वारंवार विचारले जातात. टॉपिक सेम असतो, फक्त क्वेश्चन विचारण्याची किंवा क्वेश्चनची जी फ्रेमिंग आहे ती फक्त बदलली जाते, बाकी क्वेश्चन त्याच टॉपिकमधनं असतो. ओके, तर अशाच महत्त्वाच्या व्हिडिओजसाठी एम एस सेटवाले या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. जर नवीन आहात या चॅनलवर तर अर्लियर जे व्हिडिओ झालेले आहेत या चॅनलवर तेही तुम्ही बघा. आत्तापर्यंत आपण टीचिंग ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग ह्यांच्या PYQ सिरीज बघितल्या. त्या PYQ सिरीजमध्ये आपण मागील 5 वर्षाचे क्वेश्चन सॉल्व केले, जसे आपण आता ICTचे करतोय. 2019 पासून ते 2024 पर्यंतचे जेवढेही काही क्वेश्चन आले होते पेपर 1 मध्ये ते सगळे आपण टीचिंग ॲप्टिट्यूड आणि लॉजिकल रिझनिंग म्हणजेच तार्किक तर्क ह्या युनिटमधनं आपण सॉल्व केले होते विथ एक्सप्लेनेशन. ओके, तर आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. आजचे क्वेश्चन्स आपण बघूया. सप्टेंबर 2021च्या पेपरमध्ये पेपर 1 मध्ये आलेले हे क्वेश्चन्स आहेत माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान या युनिटमधनं. ओके, तर बघूया क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ अर्नेट. ओके, अर्नेट या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता? तर इथे ऑप्शन्स दिलेले आहेत, एंटरटेनमेंट अँड रिक्रिएशनल नेटवर्क, एंटरटेनमेंट अँड रिफ्रेशमेंट नेटवर्क, एज्युकेशनल रेफरन्स नेटवर्क आणि ऑप्शन डी आहे एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. तर याचा आन्सर आहे एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. अर्नेटचा फुल फॉर्म आहे एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. ओके, तर डी ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे. थोडं अर्नेटबद्दल बघूया. अर्नेट काय आहे? अर्नेट काय आहे बघा. अर्नेट इंडिया ऑफिशियली द एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्क. ओके, ऑफिशियली म्हणजेच ह्याचा फुल फॉर्म आहे एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्क ऑफ इंडिया इज अन ऑटोनॉमस scientific society under the Ministry of Electronic and Information Technology. Okay, MEITY, Government of India. Its primary mission is to provide high-speed internet connectivity and other ICT services to education and research institution across the country. Okay, तर अर्नेट काय आहे? एक स्वायत्त नेटवर्क आहे, वैज्ञानिक संस्था आहे. कुणाच्या अंडर आहे? मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, MEIT. हे पण महत्त्वाचं आहे. ओके, हे नोट डाऊन करून ठेवा तुमच्या नोट्समध्ये. त्याच्यानंतर प्रायमरी मिशन आहे अर्नेटचं टू प्रोव्हाइड हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी अँड अदर ICT सर्व्हिसेस टू एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूशन्स अक्रॉस द कंट्री. म्हणजे आपल्या कंट्रीमध्ये हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी देणं आणि अदर ICTशी रिलेटेड ज्या सर्व्हिसेस आहेत त्या प्रोव्हाइड करणं कुणाला? एज्युकेशन आणि रिसर्च सेंटर्स किंवा इन्स्टिट्यूशन्स जे आहेत आपल्या देशातले त्या सगळ्या रिसर्च आणि एज्युकेशन इन्स्टिट्यूटला हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि ICT सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं हे ह्याचं मेन उद्देश आहे अर्नेटचं. ओके, त्याच्यानंतर एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्क इन इंडिया इज ऑटोनॉमस सोसायटी रजिस्टर्ड अंडर द सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860. हे पण महत्त्वाचं आहे. अंडर द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल ऑफ द मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, MEITY, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड इज फंक्शनिंग अंडर द ओव्हरऑल कंट्रोल अँड गायडन्स ऑफ इट्स गव्हर्निंग काउन्सिल. ओके,
ओके, तर बाकीची ही माहिती दिलेली आहे नोट्समध्ये, तुम्ही ती वाचू शकता. नोट्स तुम्हाला MS सेटवाले या टेलिग्राम चॅनलवरती मिळतील. ओके, आपले आतापर्यंत 3 व्हिडिओज झालेले आहे ICTचे. ओके, PYQ सिरीजमध्ये 2019, 2020 आणि आजचा हा आपला 2021चे PYQ आपण बघतोय. ओके, तर 3 व्हिडिओ झालेले आहेत. आज मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती ह्या ज्या नोट्स आहेत त्या प्रोव्हाइड करेन. ओके, आज मी ह्या नोट्स तुम्हाला देईन टेलिग्राम चॅनलवर, तुम्ही त्या डाउनलोड करू शकता. ओके, इथे मराठीमध्ये पण दिलेलं आहे, मराठीमध्ये पण तुम्ही हे वाचू शकता. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, हू हेल्प्ड लेट प्राईम मिनिस्टर राजीव गांधी इन रिव्होल्युशनायझिंग इंडियाज टेलिकम्युनिकेशन पॉलिसी. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भारताच्या दूरसंचार धोरणात क्रांतिकारक बदल घडविण्यात कोणी मदत केली? ऑप्शन्स दिलेले इथं, नंदन निलेकनी, सॅम पित्रोदा, देन जी पार्थसारथी, ए राजा. ओके, तर ह्याचा आन्सर आहे सॅम पित्रोदा. प्राईम मिनिस्टरला इंडियाचं टेलिकम्युनिकेशन पॉलिसी आहे त्यात क्रांतिकारक बदल घडवण्यासाठी सॅम पित्रोदा यांनी मदत केली होती. ओके, ऑप्शन बी याचा करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच अमंग द फॉलोइंग इज बेसिकली अन इन्स्टंट मॅसेंजर. ओके, पुढीलपैकी कोणते मूलतः इन्स्टंट मॅसेंजर आहे? इथे ऑप्शन्स दिलेले आहे, फेसबुक, त्याच्यानंतर आहे इंस्टाग्राम, त्याच्यानंतर आहे ट्विटर आणि त्याच्यानंतर आहे व्हॉट्सॲप. ओके, तर ह्यापैकी कुठला आन्सर आहे? त्याच्या आधी आपण इन्स्टंट मॅसेंजर काय असतं ते आधी बघूया. ओके, तुम्हाला इन्स्टंट मॅसेंजर कुठला आहे ह्यातनं हे बरोबर आन्सर कळण्यासाठी तुम्हाला आधी इन्स्टंट मॅसेंजर काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. ओके, तर इन्स्टंट मॅसेंजर बघूया. इन्स्टंट मॅसेंजर काय असतं? इन्स्टंट मॅसेंजर इज अ कम्युनिकेशन टूल वेअर मॅसेजेस आर सेंट अँड रिसिव्ड इन्स्टंटली. ओके, सो ॲज अ नेम सजेस्ट, इन्स्टंट मॅसेंजर काय आहे? कम्युनिकेशन टूल आहे ज्याच्यात मॅसेज सेंड केले जातात आणि रिसीव केले जातात, इन्स्टंटली रिसीव केले जातात. ओके, त्याच्यानंतर युजली इन रिअल टाईम पर्सन टू पर्सन, रिअल टाईममध्ये पर्सन टू पर्सन, आणि स्टेटस कसं शो करतं ते इन्स्टंट मॅसेंजरमध्ये ऑनलाईन, तुम्ही ऑनलाईन असाल तर ऑनलाईन स्टेटस शो करतं, तुम्ही टाईप करत असाल मेसेज तर टायपिंग शो करतं, त्याच्यानंतर तुमचा मेसेज डिलिव्हर झाला तर मेसेज डिलिव्हर्ड असं शो करतं, आणि रीड केला तर आपल्याला माहिती व्हॉट्सॲपमध्ये आपण असं डबल टिक त्याच्यावर बघतो म्हणजे मेसेज रीड झालेला आहे. ओके, सो ह्याचे एक्झाम्पल्स आहेत व्हॉट्सॲप, टेलिग्राम, सिग्नल इट्सेट्रा. त्याच्यानंतर व्हाय इज व्हॉट्सॲप अँड इन्स्टंट मॅसेंजर. ओके, व्हॉट्सॲप इन्स्टंट मॅसेंजर काय तर रिअल टाईम कम्युनिकेशन होतं, त्यात मॅसेज डिलिव्हरी आणि रीड रिसीट मिळते आपल्याला, म्हणजे मॅसेज रीड झालेला आहे का नाही तो असा आपल्याला ग्रीन कलरच्या अशा डबल टिक झालेल्या दिसतात. ओके, व्हॉट्सॲप मॅसेंजरवर. त्याच्यानंतर टायपिंग इंडिकेटर असतो, टाईप आपण करत असू तर त्यात टायपिंग असं दिसतं आपल्याला, आपण ऑनलाईन आहे की नाही ते स्टेटस दिसतं. व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल होतात, एंड टू एंड इन्क्रिप्शन असतं म्हणजे सिक्युरिटी प्रोव्हाइड करतात. त्याच्यानंतर ओनली फोकस काय असतो त्यांचा? मॅसेजिंग आणि कॉलिंग एवढाच फोकस असतो. ओके, तर हे असतं इन्स्टंट मॅसेंजर, ह्याला आपण इन्स्टंट मॅसेंजर म्हणतो. ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे इन्स्टंट मॅसेंजरच्या, आणि त्याचे एक्झाम्पल पण बघितले आपण व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि सिग्नल. तर हे जे एक्झाम्पल्स आहेत हे लक्षात ठेवा. ओके, आणि इतरही काही एक्झाम्पल्स असतील तर ते तुम्ही गुगल करा किंवा ChatGPTवर तुम्ही इतर एक्झाम्पल्सही शोधू शकता. ओके, व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि सिग्नल ह्याच्या व्यतिरिक्त कुठले ॲप असतील जे इन्स्टंट मॅसेंजर आहे असे तुम्हाला जर सापडले तर तुम्ही ते कमेंटमध्ये मला सांगा. व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि सिग्नल व्यतिरिक्त कुठले ॲप असे आहेत जे इन्स्टंट मॅसेंजर आहेत ते तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये. ओके, तर इथं ऑप्शन्स आपल्याला दिलेले होते, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि व्हॉट्सॲप. तर आपलं व्हॉट्सॲप हे आन्सर आहे. इन्स्टंट मॅसेंजर काय आहे? व्हॉट्सॲप आहे. इन्स्टंट मॅसेंजर आपण जेव्हा असं बघतो तेव्हा आपल्याला खूप इझी वाटतो हा क्वेश्चन, बट जेव्हा आपण ऑप्शन्स बघतो तेव्हा आपण कन्फ्यूज होतो की नेमका ह्यातला इन्स्टंट मॅसेंजर कुठला आहे. त्यामुळं मी इथं इन्स्टंट मॅसेंजर कशाला म्हणतात हे आवर्जून ॲड केलेलं आहे जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज होऊ नये, तुम्हाला क्वेश्चन बघितला की पटकन आन्सर यायला हवं. ओके,
ओके. त्याच्यानंतर मराठीत पण दिलेलं आहे इथे, मराठीत पण नोट्समध्ये तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे आपला, सारथी इज द वेब पोर्टल. ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल ॲव्हिएशन, मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज, मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट. ओके. सारथी हे पुढीलपैकी कोणाचे संकेतस्थळ आहे? नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, महिला आणि बाल विकास मंत्रालय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, ग्रामविकास मंत्रालय. तर सारथी हे कोणाचं वेब पोर्टल आहे? मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय. मिनिस्ट्री ऑफ रोड हायवेज आणि ट्रान्सपोर्टची वेबसाईट जर तुम्ही व्हिजिट केली तर तुम्हाला तिथे हे वेब पोर्टल दिसेल. इतरही काही वेब पोर्टल्स आहेत मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट आणि हायवेजच्या वेबसाईटवर, ते तुम्ही एकदा डोळ्याखालनं घाला कुठले कुठले पोर्टल्स आहेत, त्यातूनही क्वेश्चन्स विचारू शकतात. 1-2-4 वाचून ठेवा. ओके. तर ह्याचा आन्सर आहे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांचं हे वेब पोर्टल आहे सारथी. ओके. BYOD in the content of digital initiatives in higher education in India is. BYODचा आपल्याला फुल फॉर्म सांगायचा आहे. भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेच्या संदर्भात BYOD म्हणजे काय आहे? बी यूथफुल ऑन डिजिटल, बाय युअर ओन डिव्हाइस, ब्रिंग युअर ओन डिव्हाइस और बी युअर सेल्फ ऑन डिजिटल. हे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर ह्याच्यापैकी करेक्ट ऑप्शन आहे ब्रिंग युअर ओन डिव्हाइस. ओके. हा ह्याचा करेक्ट ऑप्शन आहे. तर एवढेच क्वेश्चन होते आपले 2021च्या पेपरमधले. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला काही इन्साइट्स मिळाले असतील जे तुमच्या स्टडीमध्ये तुम्हाला खूप हेल्प करतील. ओके. तुमचे जे फ्रेंड्स असतील जे MS सेटसाठी प्रिपेअर करत असतील त्यांच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही खूप हेल्प मिळेल त्यांच्या प्रिपरेशनमध्ये. ओके. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 2023चे PYQ बघणार आहोत, ICT म्हणजेच माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान या युनिटमधले. ओके. सो स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.